श्रुती महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा। 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन नुकताच पार पडलाय। या निमित्तानं राज्यभरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले। मुंबईमध्ये शिवाजी पार्कच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात दावोस दौऱ्याचा उल्लेख करत महाराष्ट्रासाठी 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून महाराष्ट्र थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय। या गुंतवणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा जर काही परिणाम असेल तर महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये आज गुंतवणूक येते। विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईसह कोकण असो, सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात सर्व भागांमध्ये रोजगार निर्मितीचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। तिकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजवंदन केलं आणि पुण्यामधल्या काउन्सिल हॉल या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनी जाहीर झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर ही माहिती देत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे सन्मान केला जाणार असल्याचं त्यात नमूद केलंय। यानंतर पुढची बातमी आहे नांदेडमधून। शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानाचं स्मरण आणि सन्मान करण्यासाठी नांदेडमध्ये हिंद दी चादर म्हणजे 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक चव्हाण, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्य सरकार शीख धर्मातील 10 गुरूंचे विचार आणि त्यांच्या बलिदानाचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। हमारे गुरुजी की शहादत किस लिए हुई, ये फिर एक बार उस इतिहास को दोहराने का काम इस कार्यक्रम के माध्यम से हम कर रहे हैं, क्योंकि हम ये मानते हैं कि जब तक भारत का बच्चा बच्चा इस इतिहास को नहीं जानेगा, जो इतिहास को नहीं जानते उनको वर्तमान तो होता है लेकिन उनको भविष्य नहीं होता। अगर भविष्य होना है तो इतिहास भी मालूम चाहिए और ये जो इतिहास है ये हर घर तक पहुंचाने का प्रयास इस शहीदी समागम के माध्यम से, इस शहीदी संगत के माध्यम से हम लोग कर रहे हैं। हमारे 10 गुरुओं का जो इतिहास है, उनकी शहादत का जो इतिहास है, उनके विचारों की जो विरासत है, उनकी वीरता का जो ये आलेख है, ये जन जन तक और बच्चों बच्चों तक पहुंचाएंगे। ये भारत का इसलिए इतिहास है, ये उन तक पहुंचाने का प्रयास महाराष्ट्र सरकार की ओर से हो रहा है। या पुढची बातमी आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकाभिमुख उपक्रमांच्या घोषणांची। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आरोग्य आपल्या दारी ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे। अशा अनेक सर्व लोककल्याणकारी योजनांचा सविस्तर कृती आराखडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आता पाहूयात पुढची बातमी। भारताचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा मुंबईत राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात आला। न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदांवर असतील तोपर्यंत संविधान आणि लोकशाही सुरक्षित असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। राज्यात दोषसिद्धीचा दर 45% पोहोचला असून तो 60% नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हरियाणातील सामान्य शेतकरी कुटुंबातून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।